स्टँडर्ड 7 प्रॅक्टिस सेट 45. चला तर मग सुरुवात करूया क्वेश्चन फर्स्टला. इफ द साईड ऑफ स्क्वेअर इज 12 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. आता काय दिलं आहे, साईड्स ऑफ स्क्वेअर दिलेला आहे 12 सेंटीमीटर. फाइंड काय करायला लावलेला, एरिया. एरियाचा फॉर्म्युला माहिती, स्क्वेअरच्या एरियाचा, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर. तर साईड स्क्वेअर म्हणजे काय, साईड असतात त्याचं स्क्वेअर करायचं आहे. आता किती साईड दिलेली आहे, आपली साईडची एक लेंथ किती दिली 12. मग 12चा स्क्वेअर केला, 12चा स्क्वेअर किती 144 स्क्वेअर सेंटीमीटर. आता स्क्वेअर सेंटीमीटर तुम्ही म्हणशाल इथं तर सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे, इथं कसे स्क्वेअर सेंटीमीटर आलं. सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर केल्यावर काय येतो, सेंटीमीटर स्क्वेअर येतो. आपण इथं सेंटीमीटर स्क्वेअर लिहिले काय आणि स्क्वेअर सेंटीमीटर लिहिले काय, दोन्ही सेम असतं म्हणून आपण इथं स्क्वेअर सेंटीमीटर लिहिलं. बरोबर. 144 स्क्वेअर सेंटीमीटर. मध्ये आन्सर लिहिताना द एरिया ऑफ गिवन स्क्वेअर इज 144 स्क्वेअर सेंटीमीटर. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं. इफ द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 15 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 5 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. आता काय दिलेलं आहे, एक रेक्टँगल दिलेला आहे तुम्हाला. बरोबर, एक रेक्टँगल दिलेला आहे, त्याची ब्रेथ किती दिलेली 5 सेंटीमीटर आणि ही 15 सेंटीमीटर लेंथ. बरोबर, हा रेक्टँगल झाला तुमचा. तर त्याची काय लेंथ इंटू ब्रेथ, एरिया ऑफ रेक्टँगल कसं काढतो, लेंथ इंटू ब्रेथ. मग 15 इंटू 5 किती येतं, 15 5 75 स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर कसं, हे सेंटीमीटर आणि हे सेंटीमीटर, सेंटीमीटर सेंटीमीटर मल्टिप्लाय केलं तर काय होतं, सेंटीमीटरचा स्क्वेअर. बरोबर. मग स्क्वेअर हा स्क्वेअर आणि हा सेंटीमीटर, किंवा आपण असं पण लिहू शकतो सेंटीमीटर स्क्वेअर. द एरिया ऑफ गिवन रेक्टँगल इज 75 स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड नंबरचा आपलं. द एरिया ऑफ द रेक्टँगल इज 102 स्क्वेअर सेंटीमीटर इफ इट्स लेंथ इज 17 सेंटीमीटर. रेक्टँगलचा एरिया किती दिलेला आहे 102 स्क्वेअर सेंटीमीटर, लेंथ किती दिलेली 17 सेंटीमीटर. व्हॉट इज द पेरिमीटर, काय सांगितलं, व्हॉट इज पेरिमीटर. आता इथं काय दिलं आहे तुम्हाला, विड्थ दिलेली आहे का, नाही दिलेली, फक्त तुम्हाला काय दिलेलं आहे, लेंथ दिलेली. बरोबर. आणि काय दिलेलं आहे तुम्हाला, एरिया दिलेला आहे. एरियाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही काय काढू शकता, बेड काढू शकता. लेंथ आणि बेड काढली तुम्ही तर तुम्हाला काय म्हणतात, पेरिमीटर भेटू शकतं. बरोबर. चला तर मग सुरू करूया. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. आता इथे बेड काढायची तुम्हाला. बरोबर. तुम्हाला काय काय एरिया ऑफ रेक्टँगल दिलेली 102 स्क्वेअर सेंटीमीटर लिहून घेतली, आणि इथे काय आहे तुमचं, लेंथ किती दिलेली 17 सेंटीमीटर, ती पण लिहून घेतली. आता डिवाइड 17 ऑन बोथ साईड. 17ने काय करायचं, बोथ साईडला डिवाइड करायचं, ह्या टर्मला पण आणि ह्या टर्मला पण. 102ला 17ने डिवाइड केलं आणि इकडे पण काय 17 मल्टिप्लाय बीला पण 17ने डिवाइड केलं बोथ साईडला. मग नंतर काय होईल, 17 7ने गेट कॅन्सल, इथं फक्त बी शिल्लक राहील या स्टेपमध्ये, आणि इकडं काय 102 डिवायडेड बाय 17. 17ने 102ला डिवाइड होतं का, होतं. मग 17 6 102. ओके. मग बी इज इक्वल टू किती आला तुमचा 6 सेंटीमीटर. बरोबर. आता तुम्ही म्हणशाल याचं स्क्वेअर सेंटीमीटर युनिट होतं, याचं सेंटीमीटर होतं, हे कसं काय झालं. आता हे बघा, याचं स्क्वेअर सेंटीमीटर बरोबर, आणि याचं सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर गेला, याचा सेंटीमीटर गेला, मग काय उरतं तुमचं फक्त सेंटीमीटर, म्हणून इथं बी इज इक्वल टू सेंटीमीटर राहिले. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 लेंथ प्लस विड्थ. आता लेंथ तुम्हाला अगोदरच माहीत होती, किती होती लेंथ तुमची 17 सेंटीमीटर, आणि विड्थ किती आली तुमची 6 सेंटीमीटर. मग 17 प्लस 6 किती आले तुमचे 23 इंटू 2 केले तर 46. मग पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 46 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 4. इफ द साइड ऑफ स्क्वेअर ट्रिपल म्हणजे काय 3 टाइम्स, हाऊ मेनी टाइम्स विल इट्स एरिया बी ॲज कम्पेअर्ड टू द एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. ओरिजिनल स्क्वेअरपेक्षा त्याचा एरिया किती असू शकतो, कारण त्याचा साईड किती आहे ट्रिपल दिलेली, तर एरिया किती असू शकतो हे आपल्याला फॉर्म्युल्यावरून
एरियाचे आपल्याला समजू शकतं. लेट साईड्स ऑफ द स्क्वेअर बी ए सेंटीमीटर. आता साईड काय आहे आपली ए सेंटीमीटर दिलेली, बरोबर, ए स्क्वेअर ट्रिपल. देन इट्स एरिया इज इक्वल टू फॉर्म्युला काय ए स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर, बरोबर. नाव द साईड ऑफ द स्क्वेअर इज 3a. आता 3a काय दिलेलं आपल्याला 3 टाइम्स काय होते ओरिजिनलपेक्षा ट्रिपल होतं आहे, ते ट्रिपल बोलले म्हणून आपण 3 एरिया लिहिला. देन द एरिया ऑफ द न्यू स्क्वेअरचा काय असेल. मग आता न्यू स्क्वेअरचा काढायला लावलेला एरिया विल बी कम्पेअर टू द एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअरचा तर आपण काढला इथे 3a आला आपला. आता काय सांगितलं आहे नवीन येता, मग नवीन येता काढण्यासाठी आपल्याला परत काय फॉर्म्युलामध्ये पुट करावं लागतं 3a स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. आता 3चा स्क्वेअर काय 9, 3 3 9 आणि एचा स्क्वेअर केला तर ए स्क्वेअर येतो आणि सेंटीमीटर स्क्वेअर तसा तसा, बरोबर. मग 9a स्क्वेअर इज द 9 टाइम्स ए स्क्वेअर. म्हणजे आपला ओरिजिनल फॉर्म्युला काय ए स्क्वेअर आहे, त्याच्या किती वेळ झाला ए स्क्वेअर म्हणजे ओरिजिनल लेवलला, आणि हे काय झालं 9 टाइम्स म्हणून इथं 9 टाइम्स ए स्क्वेअर. मग ॲन्सर लिहिताना द एरिया ऑफ द न्यू स्क्वेअर इज 9 टाइम्स द एरिया ऑफ द ओरिजिनल स्क्वेअर. Thank you.